नमस्कार, मी ऋतुजा नेहरे. बाळकडू टीव्हीमध्ये आपले स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक बातम्या. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ रेती बंदरवर सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी सायंकाळी अचानक धाड टाकली. यावेळी 5500 ब्रास रेतीसह 200 बोटी, 150 सक्शन पंप, 44 क्रेन, 6 ड्रेजर, 95 बार्ज, 9 सिलेंडर, 13 माहेर पंप, 13 बाटे इतकी सामुग्री 2 दिवसात केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेली आहे. या सर्व साहित्याची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत जिल्हाधिकारी कल्याणकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. तिथून ठाण्याला परतताना अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी कल्याण दुर्गाडी गडाजवळील रेती बंदरावर धडक देत कारवाई सुरू केली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे रेती माफियांसह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही चांगलीच भंबेरी उडली. या कारवाईत सोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त ई रवींद्रन देखील होते. जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी स्वतः या ठिकाणी फिरून येथील 132 अवैध जेटींसह सर्व साहित्य जप्त करून नष्ट करण्याचे आदेश दिले. याशिवाय महसूल आणि बंदर विभागाचे काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याचीही दाट शक्यता आहे. सदर कारवाई दुसऱ्या दिवशी देखील तशीच सुरू होती. यावेळी जप्त करण्यात आलेली सामुग्री स्क्रॅप करून नष्ट करण्याचे काम जोरात सुरू होते. यावेळी बंदरावर उपस्थित उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी प्रसाद उकरडे, कल्याण तहसीलदार किरण सुरवसे, तहसीलदार सचिन चौधर, नायब तहसीलदार अभिजित खोले, विशाल इंदुलकर यांच्या देखरेखीखाली मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल अधिकारी, कर्मचारी, कल्याण महानगरपालिका व पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा शेकडो फौजफाट्यासह ही कारवाई सुरू होती. या कारवाईमुळे रेती माफियांचे कमालीचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईनंतर या ठिकाणी चौपाटी निर्माण करण्याचे काम करण्यात येणार असून कल्याणकरांना मुंबईच्या चौपाटीचा आनंद येथे उपभोगता येणार आहे. तेव्हा मग आता मी आलो. काय इतना महंगा मशीन है ना.